निसर्गाने दिलेलं वेदनाशामक औषध तुम्हाला माहीत आहे का? भरपूर प्रकारच्या ॲलोपॅथिक गोळ्या खाण्यापेक्षा पेन मॅनेजमेंटला तुम्ही ह्या वनस्पतीचा कधी वापर केलाय? हो, हीच ती निर्गुंडी. याच्या दोन प्रामुख्याने प्रजाती असतात. एक नीलपुष्पक म्हणजे निळ्या फुलांची, दुसरी आहे श्वेत कुसुम म्हणजे पांढऱ्या फुलाची. ही नीलपुष्पी म्हणजे निळ्या कलरचे फुलं याला येतात. याला कातर नसते. हे टोकदार सूचीवत असे लांबट पाने असतात. मित्रांनो, ही आहे कातर निर्गुंडी. आम्ही याचा प्रामुख्याने औषधामध्ये वापर करतो. बघा, हिची पानं छोटी आहे आणि दात्यासारखी कातरे म्हणजे थोडेसे कातरल्यासारखी पानं हिची आहेत. याच्यामध्ये उडनशील राल व सुगंधित तेल असतं, त्याच्यामुळे त्याला उग्र असा स्मेल येतो, उग्र असा वास येतो. पानांचा उपयोग ज्यावेळेस तुम्हाला संधिशूल असेल किंवा संधिशोथ असेल तर गरम करून ते पानं तुम्ही तुमच्या गुडघ्यावर की तुम्ही ते वापरू शकता. निर्गुंडीच्या मुळीचा तुम्ही उघळून तुमच्या ज्या टॉन्सिल्स वाढलेल्या आहेत तिथे लावला तरी टॉन्सिलची सूज कमी होते. तुम्हाला सायटिकेचे पेन असतील किंवा कंबरदुखी वाढलेली असेल किंवा मुक्कामार लागलेला असेल, अशा ठिकाणी ती पत्रपुटली तेलामध्ये गरम करून तिथे शेक देण्यासाठी वापरली जाते. तुम्ही पुष्य नक्षत्रावर काढलेली निर्गुंडीची मुळी आणि तिचं तुम्ही रसायन म्हणून यूज करू शकता. तो अवगाव शेत देण्यासाठी म्हणजे टब्बातमध्ये निर्गुंडीचा काढा उकळून त्याच्यामध्ये बसणं. तसेच याचा उपयोग लेप किंवा उपना बांधण्यासाठी सुद्धा होतो. अशा प्रकारे ही निर्गुंडी भेटली तर तुम्ही नॅचरल पेन किलरकडे जा. अशा प्रकारे तुम्ही ह्या निर्गुंडीचा वापर करावा. धन्यवाद मित्रांनो.